नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी मनापासून स्वागत करतोय. मित्र, आज झालेला जो कंबाईन 2 फेब्रुवारीचा पेपर आहे त्याच्यामधल्या राज्यघटना प्रश्नांची या ठिकाणी संभाव्य उत्तरं पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या या 100 प्रश्नामध्ये आपल्या राज्यघटनेचे 16 प्रश्न होते. बऱ्याच लोकांनी तो अर्थसंकल्पाचा प्रश्न पाहिलाच नाही म्हणून तुम्ही 15 म्हणताय, परंतु अर्थसंकल्पाचा प्रश्न सुद्धा आपल्या थेट कलमांवरती आल्यामुळं या ठिकाणी मित्रांनो 16 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. त्यातले थेट जर मार्गदर्शक तत्वाचा प्रश्न सोडला तर पंचायत राजचे सुद्धा 2 प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. राज्यशास्त्राच्या संकल्पनांवरती प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला नाही. पाठीमागच्या वर्षी तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता, परंतु अपेक्षेपेक्षा खूपच सोपा पेपर त्या ठिकाणी आलेला आहे. कुठल्याही प्रकारचे प्रश्न हे डोक्याला ताण देणारे नव्हते. आरामात तुम्हाला 16 पैकी किमान 14-15 प्रश्न, मी तर म्हणतो पैकीच्या पैकी प्रश्न यायला पाहिजे होते. आपण 2 दिवसापूर्वी पंचायत राज एक मॅरेथॉन तुम्हाला 1-1.5 तासाचं लेक्चर दिलं होतं, त्याच्यातून दोन्ही प्रश्न आलेले आहेत. किंवा आपण काही वेळेअभावी किंवा काही टेक्निकल कारणामुळे महासंग्राम घ्यायचा राहून गेला बघा. महासंग्राम मधून सुद्धा राहिलेले सगळे प्रश्न कव्हर झालेले आहेत, किंवा मी जी टेस्ट सिरीज घेतली होती त्याच्यातूनही बरेच प्रश्न कव्हर झालेले आहेत. आय होप तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मला जोडल्यामुळे भरपूर फायदा झाला असेल. ओके, आता आपण सर्व प्रश्नांची एक एक करून उत्तर बघूया. मित्रांनो, हा बघा भारतीय संविधानातील अनुच्छेद यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कलम 112 जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी सार्वजनिक वित्तीय विवरणपत्र असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. याचं उत्तर जर बघितलं तर याचं उत्तर 1 नंबरचा पर्याय आहे कलम 112. कलम 113 काय मित्रांनो, अर्थसंकल्पाची जी प्रोसिजर देण्यात आलेली आहे ती 113 मध्ये दिलेली आहे. 116 मध्ये अनुदान दिलेत, लेखानुदान वगैरे जे 116 मध्ये देण्यात आले आहेत. आणि मित्रांनो 120 मध्ये भाषा संदर्भामध्ये आहे. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा बरं, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद राज्य विधिमंडळाच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न हे कलमांवरती गेलेले आहेत. भाषा यांना सुद्धा बरेच टार्गेट केलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला बघितलं असेल तर राज्य विधिमंडळाची रचना कलम 168 मध्ये दिलेले आहेत. प्रत्येक राज्यासाठी काय सगळे मित्रांनो राज्य विधिमंडळ असेल, त्याच्यामध्ये राज्यपाल, विधानसभा आणि असेल तर विधान परिषद, नीट लक्षात ठेवा, असेल तर विधान परिषद. प्रत्येकच राज्यामध्ये विधान परिषद असावी हे संविधानकारांनी संकल्पना मान्य केलेली नाही. त्या संदर्भामध्ये कलम 169 टाकून असलेली विधान परिषद नष्ट करता येते किंवा नसलेली विधान परिषद या ठिकाणी निर्माण करता येते. मग आयोगाने पुढेच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विसदनीय कायदेमंडळ आहे. ओके, आम का बीज उत्तम, आपल्या गरीबाची ट्रिक्स मी दिलेली होती. ओके, आपण पुढे त्याच्यावर प्रश्न बघूयात. 168 मित्रांनो, कलम 22 हा मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये आहे. कलम 25 हा सुद्धा मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये आहे. धार्मिक 25 ते 28 मधलं पहिलंच तुम्हाला 4 प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेले आहेत. कलम 22 मग तुम्हाला माहित असेल प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा वगैरे, अटक किंवा स्थानबद्धता यापासून तुम्हाला संरक्षण आहे. 380 कलम मित्रांनो रिपील झालेले आहेत. 379 ते 392 पर्यंत जे कलम आहेत ते या ठिकाणी रिपील झालेले आहेत. 380 व कलम रद्द झालेला आहे. ओके मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. ओके, कलम 168 राज्याच्या महाधिवक्त्यावरती. ओके, महासंग्राम मध्येच बघा मित्रांनो त्या आजूबाजूचे सगळे प्रश्न मी तुम्हाला करायला लावले होते. महाधिवक्त्याच्या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेचे 165 कलम आहे आणि महान्यायवाद्याच्या संदर्भामध्ये 76 कलम आहे. 165 मध्ये महाधिवक्त्याच्या संदर्भामध्ये ऑल पॉवर्स राज्यपालाला आहेत. हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नसावी. त्यामुळे महाधिवक्त्याची निवड कोण करतात मित्रांनो? राज्यपाल करत असतात. त्यांचे वेतन भत्ते, त्यांना पदावरून दूर करणं, या सगळ्या पॉवर कोणाच्या हातामध्ये आहेत? राज्यपालांच्या हातामध्ये आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, 2 नंबरचं फिक्स उत्तर. 53 नंबर, खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधानमंडळ आहे? द्विगृही विधानमंडळ म्हणजेच काय? विधानसभा प्लस विधान परिषद. आपल्या गरीबाची एक ट्रिक्स होती मित्रांनो, आ म का बीज उत्तम. ही ट्रिक्स मी खूप वेळेस दिली होती. राज्यसभेला ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आ म्हणजे काय मित्रांनो? आंध्र प्रदेश इथं आहे. ओके, म म्हणजे काय मित्रांनो? महाराष्ट्र. क म्हणजे काय रे? कर्नाटक. बी म्हणजे काय रे? बिहार. ज म्हणजे काय मित्रांनो? जम्मू आणि काश्मीर. तुम्हाला माहित असेल 2019 ला जम्मू काश्मीर पुनर्रचना झाल्यानंतर तिथली फक्त विधानसभा कायम ठेवण्यात आलेली आहे, विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे. तसेच जम्मू काश्मीर हे आता राज्य राहिलेलं नसून केंद्र शासित प्रदेश बनलेला आहे मित्रांनो. त्यामुळे जम्मू काश्मीरचं उत्तर येणार नाही. उ म्हणजे काय रे? उत्तर प्रदेश आहे. त म्हणजे काय मित्रांनो? तेलंगणा. ओके, चलो सध्या 6 राज्यामध्ये काय रे द्विगृही कायदेमंडळ पाहायला मिळतं. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, ही ट्रिक्स आपल्याला मी खूपदा सांगितलेली होती. कळलं होतं?
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेतल्या जागा वाटपाची तरतूद करण्यात आली? मी सांगितलं होतं अनुसूची परिशिष्ट हे सगळं करायचं, एक प्रश्न तिकडे फिरतो. मित्रांनो, 4थी अनुसूची माहित असेल, प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या आधारे या ठिकाणी काय रे 4थ्या शेड्यूल मध्ये जागा वाटप करण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला माहित असेल. पहिली अनुसूची मित्रांनो संघ व त्याचे राज्यक्षेत्र या संदर्भामध्ये आहे, पदमेक त्या ठिकाणी काम करेल. क्लिअर होत आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी अनुसूची वेतन व भत्त्याच्या संदर्भामध्ये आहे. तिसरी अनुसूची शक्तीच्या संदर्भामध्ये आहे, मी ऑलरेडी घेतलेले आहेत, तुम्ही आपल्या युट्यूबचे पण लेक्चर बघून घ्या. याचं उत्तर 4थी अनुसूची उत्तर क्रमांक 4. क्लिअर होत आहे. चला मित्रांनो, कोणत्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामसभेला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे? मित्रांनो माहिती आहे तुम्हाला, ग्रामसभा नीट लक्ष ठेवा, ग्रामसभा हा ग्रामपंचायतीचा भाग आहे, नीट लक्ष ठेवायचं. बऱ्याच लोकांना इथं 74वी सुद्धा घटना दुरुस्ती वाटू शकतं. मित्रांनो ग्रामसभा, आपलं रिव्हिजन लेक्चर बघा इथे तुम्हाला काम मिळालं असेल. ग्रामसभा हा मित्रांनो ग्रामपंचायतीचा भाग आहे आणि ग्रामपंचायती हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे, शहरी नाही, स्थानिक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे, हे नीट लक्षात ठेवा. आणि स्थानिक ग्रामीण स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये 3 घटक येतात, ग्रामपंचायत, मिडल स्तराला पंचायत समिती आणि मित्रांनो जिल्हा परिषद. क्लिअर होत आहे. आणि तुम्हाला जर माहित असेल तर या संदर्भामध्ये आपली 73वी घटना दुरुस्ती काम करते. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? 73वी घटना दुरुस्ती. क्लिअर होत आहे. 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीची कंपॅरेटिव्ह कलम आपण युट्यूबला घेतलेली होती, त्यामुळे आता इथं 73वी घटना दुरुस्ती या ठिकाणी ग्रामसभेला काय रे संविधानिक दर्जा देण्याचा प्रयत्न झालेला आहे. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संविधानिक दर्जा देण्याच्या अगोदर सुद्धा मित्रांनो ग्रामपंचायत अधिनियम जो 1958 चा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो ग्रामसभेची तरतूद होती, त्याच्यामधलं कलम 7 ऑलरेडी आपण त्या ठिकाणी बोललेलो आहे. पण या ठिकाणी 73वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा मित्रांनो. 61वी घटना दुरुस्ती हे 326च्या संदर्भामध्ये आहे, प्रौढ मतदानाच्या संदर्भामध्ये आहे, 21 वरून 18 करण्यात आलेला आहे, त्या संदर्भामध्ये ही घटना दुरुस्ती आहे. 71वी घटना दुरुस्ती कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा 8व्या परिशिष्टामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो समावेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यावरती पुढे प्रश्नही आलेला आहे. ओके. आणि 74व्या अमेंडमेंट तर तुम्हाला माहितीच आहे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये आहे, ज्याच्यामध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होईल. क्लिअर होत आहे. याचं खणखणीत उत्तर आपलं 73वी घटना दुरुस्ती असेल. क्लिअर होते का रे? चला, भारतीय संसदेबाबत खालीपैकी कोणती विधान बरोबर आहेत? संसदेबद्दल बोललंय बघा, संसदेबद्दल बोललंय. कळलं होतं. चला पहिलं वाक्य, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसदीय एकसदनीय होते. मित्रांनो लक्ष ठेवा, तुम्ही जर बघितलं स्वातंत्र्यापूर्वी जर बघितलं तर स्वातंत्र्यापूर्वी 1919च्या कायद्यानं जे आपल्याकडे पहिलं विधानमंडळ आलं होतं ते पहिलं विधानमंडळ मित्रांनो द्विसदनीय होतं. त्यानंतर मित्रांनो आपली मध्यंतरीच्या काळामध्ये संविधान सभा हीच देशाची काय बनली आहे मित्रांनो स्वातंत्र्यानंतर. ओके. 1947च्या कायद्यानंतर संविधान सभा हीच देशाचं पहिलं कायदा म्हणून बनलेले आहे. तुम्हाला 3 डेट मी ह्या सांगितल्या होत्या. 17 नोव्हेंबर 1947 ही डेट मी तुम्हाला बॅच मध्ये सांगितली होती. त्यानंतर 24 जानेवारी 1950 हे डेट तुम्हाला या ठिकाणी सांगितली होती. आणि त्यानंतर मित्रांनो 17 एप्रिल 1952 हे डेट सांगितली होती. 17 नोव्हेंबर 1947 ला आपली संविधान सभा देशाची पहिली हंगामी पार्लमेंट म्हणून भरलेली आहे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला तिला आपण हंगामी पार्लमेंटचा दर्जा दिलेला आहे. त्याच दिवशी आपल्या संविधानाच्या 3 प्रतिवरती सह्या झालेल्या आहेत. आणि 17 एप्रिल 1952 ला देशाची पहिली लोकसभा आल्यानंतर आपण आपल्या संविधान सभेचा हंगामी संसदेचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे, किंबहुना आपण आपल्या संविधान सभेचं त्या ठिकाणी विसर्जनही केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो या अनुषंगाने तुम्हाला हे पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं होतं. घटना निर्मिती टॉपिक मध्ये आपण याच्यावरती सविस्तर चर्चा केलेलीच होती. त्याच्यामुळं या जो मधल्या काळामध्ये आपली संविधान सभा हीच देशाची हंगामी पार्लमेंट म्हणून काम करत असल्यामुळं ती एकसदनीय होती. मित्रांनो स्वातंत्र्याच्या पूर्वी ती द्विसदनीय होती, त्यानंतर स्वातंत्र्यानंतर ती द्विसदनीय झाली. परंतु मधल्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर ती एकसदनीय होती, कारण संविधान सभा हीच देशाची हंगामी पार्लमेंट होती. त्यामुळे पहिलं वाक्य 100% बरोबर आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे 100% बरोबर, कारण आपलं वरिष्ठ सभागृह आणि अमेरिकन सिनेटचं वरिष्ठ सभागृह हे दोन्ही सारखीच आहेत. आपली राज्यसभा तशी त्यांची सिनेट, परंतु त्याच्यामध्ये मूलभूत काही फरक आहे ते आता मी इथं बोलत नाही. परंतु आपल्या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष आहे. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य त्या ठिकाणी रिटायर्ड होतात, हे तुम्हाला माहित असेल. त्यानंतर इथं अमेरिकन सिनेटच्या बाबतीमध्ये सुद्धा सदस्यांचा कार्यकाळ मित्रांनो 6 वर्ष आहे. त्यांच्या सदस्याला आपण सिनेटर्स असं म्हणतो. त्याच्यामुळे मित्रांनो बही वाक्य या ठिकाणी 100% बरोबर आहे. उत्तर
अ आणि ब दोन्ही बरोबर असणार आहेत. बऱ्याच लोकांना या ठिकाणी कन्फ्युजन असेल, एक सद्धनीवरती बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असेल. साहजिक आहे, इथं जर तुमचा प्रश्न गेलेला असेल तर खूप काही जास्त लोड घेऊ नका, कारण कदाचित तुमचं वाचन, कदाचित तुमचं लॉजिक या ठिकाणी कमी पडलेलं असू शकतो. शेवटी आयोग अंतिम आहे. क्लिअर होत आहे? चला पुढे 57 नंबरचा प्रश्न बघा. 154. मित्रांनो, एक 2-3 दिवसापूर्वी बघा आपल्या इंस्टाग्रामच्या आपल्या आयडी वरती किंवा सगळीकडे रील्स मी टाकली होती बघा. राजा का नाक योगा से साफ एक ट्रिक्स होती बघा. राज्यपालाची सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली होती. क्लिअर होत आहे? राजा का नाक योगा से साफ. यातला का म्हणजे काय? त्याचे कार्यकारी अधिकार. काय म्हणजे काय? त्याचे कार्यकारी. राजा म्हणजे काय रे? राज्यपाल. मग आपण त्या ठिकाणी मित्रांनो 153, 154 अशी त्या ठिकाणी ट्रिक्स पुढे कंटिन्यू केली होती. तुम्ही जर मला कंटिन्युअसली फॉलो करत असाल माझ्या सगळ्या प्लॅटफॉर्मला, तर तुम्हाला मित्रांनो हे सगळं मी ऑलरेडी घेतलेलं आहे. त्याच्यामुळं राज्याच्या किंवा अजून एक रील्स होती मित्रांनो बघा 258 मध्ये केंद्र राज्य कार्यकारी अधिकारांचं हस्तांतरण. तिथे मी याच्यावरती डिस्कशन केलं होतं. त्यामुळे राज्याच्या ज्या काही एक्झिक्युटिव्ह पॉवर आहेत त्या राज्यपालाच्या हातामध्ये असतात. त्या संदर्भामध्ये कलम 154 काम करत आहे. ओके, इथं राज्यपाल उत्तर पाहिजे. तसंच मित्रांनो 53 सब क्लॉज आहे, केंद्राच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर ह्या राष्ट्रपतींच्या हातामध्ये असतात. क्लिअर होत आहे? त्यामुळे इथं उत्तर काय रे? राज्यपाल. राज्यपालावरती अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारलाय, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीबाबत 233 कलम त्या ठिकाणी काम करत असेल. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती ही मित्रांनो राज्यपाल करत असतात. हायकोर्टाच्या सल्ल्याने त्या नियुक्त्या होत असतात. त्यामुळे याचंही उत्तर इथं राज्यपालच असणं अपेक्षित आहे. क्लिअर करून घ्या. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती. ओके, 233 ते 237 मध्ये 233 मध्ये जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती आहे. 233 मध्ये राज्याच्या 234 मध्ये राज्याच्या न्यायिक सेवा आहेत. ओके, असं करत करत हे दुय्यम न्यायव्यवस्थेची कलम आहेत. क्लिअर होत आहे? आजपर्यंत हायकोर्टावरती प्रश्न यायचे, आता प्रश्न पुढे सरकलेले आहेत. दुय्यम न्यायालयावरती सुद्धा आता आयोगाने आपला मोर्चा वळवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर होतंय? हे या ठिकाणी लक्षात ठेवा. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं स्पष्ट करण्यात आलंय? तुम्हाला माहित असेल मित्रांनो, हायकोर्ट हे अभिलेख न्यायालय असतं 215 नुसार आणि सुप्रीम कोर्ट हे अभिलेख न्यायालय असतं 129व्या कलमानुसार. अभिलेख न्यायालय या नात्यानं सुप्रीम कोर्टाला किंवा हायकोर्टाला 2 अधिकार मिळतात. स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करणं, तसेच मित्रांनो स्वतःचे जे काही निर्णय आहेत ते लिहून ठेवलं जाणं आणि त्याला भविष्यामध्ये मित्रांनो पुरावा म्हणून वापरलं जाणं, हे या ठिकाणी अभिलेख न्यायालय म्हणून अपेक्षित असतं. मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत जर बघितलं तर सुप्रीम कोर्ट स्वतःच्या अवमानाबद्दल तसेच इतर न्यायालयांच्या अवमानाबद्दल सुद्धा शिक्षा करू शकतं, परंतु हायकोर्ट हे फक्त स्वतःच्याच अवमानाबद्दल शिक्षा करू शकतं. हे 215 कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. 216 कलमामध्ये मित्रांनो हायकोर्टाची स्थापना देण्यात आलेली आहे. 217 कलमामध्ये न्यायाधीशांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि 218 कलमामध्ये सुप्रीम कोर्टाच्या काही तरतुदी या हायकोर्टाला त्या ठिकाणी लागू करण्यासंदर्भामध्ये तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही कलम लक्षात ठेवा. आगामी गट कलम ट्रेस होतील. क्लिअर होतंय? 215 व कलम याचं काय रे? 100% उत्तर आहे. मित्रांनो मुंशी अय्यंगार सूत्र बघा, जरी तुम्हाला हे माहिती नसलं तरी तुम्हाला जर लॉजिक लावायचं असेल तर आता तुम्ही त्या ठिकाणी लॉजिक काय लावू शकता? इथं भाषा समस्या. आता बघा मित्रांनो, भाषेचा आपल्या मराठी भाषेला सध्या अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळं एक 3 रेफरन्स 3 प्रश्नामध्ये 3 ते 4 प्रश्नामध्ये भाषे संदर्भामध्ये रेफरन्स आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही याच्यावरून समजून जायला पाहिजे होतं की जरी मला हे वाचनात आलेलं नसलं तरी मला एकतर हे भाषा समस्याबद्दलच मी जाईल. मोस्ट प्रोबेबिलिटी जर मला फेकायचं असेल तर मी भाषेच्या सोबत जाईल. क्लिअर होतंय? कारण 1949 ला सप्टेंबर 1949 ला मित्रांनो त्या ठिकाणी केंद्राची राजभाषा काय असावी, ओके, त्या संदर्भामध्ये या सूत्राची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. आणि मग मुंशी अय्यंगार यांच्या शिफारशीनुसार कलम 343 मध्ये हिंदी देशाची त्या ठिकाणी मित्रांनो राजभाषा झाली. त्या ठिकाणी मित्रांनो 15 वर्षासाठी इंग्रजीचा सुद्धा त्या ठिकाणी स्वीकार याच सूत्रानुसार त्या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर हायकोर्टाच्या वगैरे कामकाजासाठी असेल राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीने त्या ठिकाणी हिंदीचा वापर अधिकृत मानला जाईल. हे मित्रांनो मुंशी अय्यर सूत्रच होतं. त्यामुळे मुंशी अय्यर सूत्राच्या बाबतीमध्ये आता कितीही लोक गुगल करतील तरी हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. परंतु जी सिनियर मुलं आहेत ती लॉजिक कसं लावत असतात, चर्चेतल्या काय गोष्टी आहेत तिथं हा काय कंटेंट जोडता येतोय का, तर त्या अनुषंगाने मित्रांनो ही लॉजिक डेव्हलपमेंट किंवा लॉजिक बिल्डअप आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तर 100% भाषा समस्याला पर्याय म्हणून मुंशी अय्यंगार या सूत्राची त्या ठिकाणी 1949 ला स्थापना करण्यात आलेली पाहायला मिळतं. क्लिअर होत आहे? भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आली? महासंग्राममध्ये हा प्रश्न आहे बघा. 324 कलम. ओके, राज्यसभेला ही प्रश्न येऊन गेलेला आहे. 324 ते 329 कलम
याच्यामध्ये देशाच्या इलेक्शन प्रोसेस संदर्भामध्ये कलम आहेत आणि स्पेशली भारताचा निर्वाचन आयोग 324व्या कलमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 368 कलम हे घटना दुरुस्तीचं आहे, तुम्हाला ते माहित असेल. 256 कलम मित्रांनो केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाच्या संदर्भामध्ये आहे, ते तुम्हाला माहित असेल. आणि 150 कलम जे आहे ते केंद्राच्या आणि राज्याच्या लेख्याच्या संदर्भामध्ये आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी काय माहिती असणं अपेक्षित आहे. भारताच्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत मित्रांनो? सध्या देशामध्ये इलेक्शन प्रक्रिया पार पडलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येणं अपेक्षित होतं. तसे 2 प्रश्न त्यांनी ट्रेस केलेले आहेत. आता बऱ्याच लोकांना जरी माहिती नसलं तरी मी तुम्हाला वारंवार माझ्या संभाव्यमध्ये किंवा माझ्या टीसीएस मध्ये मी लॉजिक सांगितलेलं आहे की जर तुम्हाला फेकायचंच आहे तर आयोग तुम्हाला बघा पूर्ण डिटेल्स मध्ये ते ऑप्शन डिझाईन करणार. बघा व्ही.एस. रमादेवी, बघा कसं व्यवस्थित पद्धतीने सेट केलेलं आहे. ओके, कर्नाटकच्या राज्यपाल सुद्धा होत्या, कसं सेट केलं बघा व्ही.एस. रमादेवी. इकडे बघा स्वरूपा राणी दिलंय, कमला नेहरू दिलंय, जयलक्ष्मी दिले, पण डिटेल्स मध्ये त्यांनी पर्याय डिझाईन केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला विथ लॉजिक हे प्रश्न अपेक्षित होता, थेट उत्तर मला वाटत नाही खूप लोकांना माहिती असेल. ओके, जे राज्यसभा मेन्स करतात त्यांना कदाचित हे माहिती असू शकतं, परंतु जो माझा भाऊ बहीण स्पेशली कंबाईन करतो त्यांना हे अपेक्षित नसेलच. परंतु जर लॉजिक त्यांच्यापाशी असतील तर त्या ठिकाणी आपल्याकडे लॉजिकचे सुद्धा युट्यूबला काही व्हिडिओ आहेत, तर तुम्हाला ते सापडून जाईल. ओके, चला रमादेवी त्याचं उत्तर असेल. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तरावर गाव इत्यादींच्या व्याख्या देण्यात आल्या? तुम्हाला माहिती असेल मित्रांनो ह्या सगळ्या व्याख्या 243 कलमाचा भाग असेल. ज्यांनी पंचायत राजचा व्हिडिओ केला त्यांना हे आला असेल. कळलं होतंय? चला 244 मित्रांनो, 244 तुम्हाला माहिती असेल तर 5वी आणि 6वी अनुसूची अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राचं प्रशासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 245 कलम अगेन मित्रांनो केंद्र राज्य संबंधासंदर्भामध्येच आहे. आणि 242 कलम ओके, तर हे 242 कलम मित्रांनो रिपील, आय थिंक रिपील झालेलं, रद्द झालेलं हे कलम आहे. क्लिअर होत आहे? हे लक्षात ठेवा. खाली विधान लक्षात घ्या मित्रांनो. अगेन भाषेवरती प्रश्न आलेला आहे, 8व्या परिशिष्टावरती या ठिकाणी मित्रांनो प्रश्न आलेला आहे. ओके, याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल 243 कलम. पुढे बघा मित्रांनो, खाली विधान लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. तुम्हाला माहित असेल मित्रांनो सध्या 22 भाषा आहेत, पण पूर्वी जर तुम्ही बघितलं तर पूर्वी 14 भाषा होत्या. 21व्या अमेंडमेंटनं सिंधी भाषेचा समावेश केला. त्यानंतर 71व्या अमेंडमेंटनं कोकणी, मणिपुरी आणि नेपाळीचा समावेश केला. आणि मित्रांनो 92व्या अमेंडमेंटनुसार 4 भाषा बोडो, डोगरी, मैतेई आणि संताळी या 4 भाषांचा त्या ठिकाणी समावेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्यामुळे ए बरोबर आहे. कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या नाही मित्रांनो 71व्या घटना दिसून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे बी या ठिकाणी चुकलेलं आहे. उत्तर ए हे बरोबर किंवा योग्य विधान असलं पाहिजे. ओके, ए नंबरच्या पर्यायासोबत आपण जातोय. 1 नंबर तुमचं उत्तर असलं पाहिजे. मित्रांनो ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो आपलं मार्गदर्शक तत्व क्रमांक 40 याचं उत्तर असेल. क्लिअर होतं? बाकी याच्यामध्ये राज्याच्या विविक्षित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. 39 ए, बी, सी, डी, ई, एफ अशा तरतुदी 39 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. 42 मध्ये प्रसूती सहाय्य वगैरे त्या तरतुदी आहेत. 41 मध्ये राज्यानं स्वतःच्या आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून 41 मध्ये राज्यानं स्वतःच्या आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून कामाचा हक्क, शिक्षण, बेकारी, अर्धोग्य, वार्धक्य, आजारपण यातले हक्क जनतेचे देण्यात आलेले आहेत, जे राज्याने स्वतःच्या आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून लोकांना उपलब्ध करून द्यायचं. हे सगळे मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भामध्ये कलम आहेत. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे कलम 40. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी 16 प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते. 16च्या 16 प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंतिम उत्तर परत एकदा बघू. ओके, अंतिम उत्तर एकदा बघून घ्या मित्रांनो. उत्तर काय आहे? कलम 112. ओके, भारतीय राज्यघटना याचं उत्तर काय आहे? 168 2 नंबर. महाधिवक्ता, राज्यपाल 2 नंबरचा पर्याय. ओके, इथं बघा द्विकडे विधिमंडळ हे 6 राज्य कलम म्हणजे 4 नंबरचा पर्याय. ओके, इथं मित्रांनो 4थी अनुसूची हे उत्तर असेल. ओके, इथं 73वी अमेंडमेंट हे उत्तर असेल. ओके, इथं बघा इथं दोन्ही बरोबर आहे हे उत्तर असेल. त्यानंतर बघा 154 राज्यपालाचं उत्तर असेल. इथं जिल्हा न्यायाधीश नियुक्ती राज्यपालाचं उत्तर असेल. 215 अभिलेख न्यायालय याचं उत्तर असेल. भाषा समस्या मुंशायर सूत्र याचं उत्तर असेल. ओके, 324 इलेक्शन कमिशन याचं उत्तर असेल. ओके, व्ही.एस. रमादेवी याचं उत्तर असेल. 243 ओके याचं उत्तर असेल. फक्त ए बरोबर म्हणजे 1 नंबरचा पर्यायाचं उत्तर असेल. क्लिअर होत आहे? इथं बघा ग्रामपंचायत संघटन कलम 40.
क्लिअर होतंय? अशा पद्धतीने मित्रांनो सर्व संभाव्य प्रश्नाची उत्तर या ठिकाणी आपण दिलेले ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नाची उत्तर अशाच पद्धतीने आयोग देईल. मी सध्या तुम्हाला माहिती असेल मी सध्या इकडे पुण्याबाहेर आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे काही कुठले सोर्स नाहीत. मी डायरेक्ट पुण्यातून हे मागवून घेतलं आणि इथं माझ्या एका मित्राच्या मोबाईलवरून आणि इथं मी व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो भेटूयात आपण पुन्हा आपल्या गट क साठी जी सिरीज येणार आहे तिथं, आणि मेन साठी सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आगामी काळामध्ये राज्यसेवेसाठी असेल किंवा अजून वेगवेगळे उपक्रम आपल्या युट्यूब चॅनलला आणण्याचा माझा प्रयत्न असेल. तुम्हाला जर हे चॅनल विनामूल्य आहे, जर व्यवस्थित वाटत असेल तुम्ही शेअर करा, तुमच्या मित्रांनाही सांगा. ओके, भेटूयात, पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. अजून एक माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील मित्रांनो, बरीच लोक असं म्हणतील की विश्रांती घ्या, विश्रांती घेऊ नका. आज उद्या 100च्या 100 प्रश्न हे स्वतः अनालिसिस करा. त्यासाठी आमच्या सगळ्या शिक्षकांच्या व्हिडिओची मदत घ्या. बघा तुम्ही जे वाचलंय ते आलंय का, तुम्ही वाचलेलं किती आलंय, आजपर्यंत या वर्षामध्ये मी काय केलं, त्याचं मला किती इनपुट देता आलं, किती मला आउटपुट मिळालं, काय बरोबर काय चूक, हे जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या मनाला समजत नाही तोपर्यंत मित्रांनो उद्याच्या अभ्यासाची गट क ची मेनची तयारी कशी करावी, कसा अप्रोच असावा हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्नावरती 2 दिवसामध्ये काम झालं पाहिजे. कारण एकदा आयोगाची उत्तर तारीख आली की आपण त्याच्याकडे बघत नाही. त्याच्यामुळे आत्ताच करा, कारण स्पर्धा भयंकर आहे. तुमची लॉजिक्स तुम्हाला बनवायचे. क्लिअर होत आहे? चलो बाय बाय, टेक केअर, बाय बाय मित्रांनो.